आपल्या सगळ्यांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. पुन्हा एक वार प्रभूने ही सुंदर वेळ दिलेली आहे त्याच्या सानिध्य येण्याची आणि त्याच्या पवित्र वचनावर मनन करण्याची. त्याबद्दल त्याला गौरव, महिमा आणि सन्मान मिळो. आपण या दिवसामध्ये नायसीन मतांगीकार जो आहे त्याचा अभ्यास करत आहोत आपल्या या मराठी बायबल अभ्यासामध्ये. आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत सर्व समर्थ एकच देव नाही का त्याबद्दल शिकलो. त्यानंतर देव जो पिता त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. त्यानंतर जो दुसरा भाग आहे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, त्याच्याबद्दल आपण पाहत आहोत. सगळ्यात अगोदर हा जो मतांगीकार आहे तो आपण पुन्हा एक वार वाचूया आणि मग पुढे जाऊया. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश आणि पृथ्वीचा दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता त्याचवर आम्ही विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले. पंतय पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आले. त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले. शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे. जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. आणि आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, जो जीवनाचा प्रभू व दाता आहे, जो पित्यापासून व त्याच्या देवपुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणे व पुत्राप्रमाणेच त्याची भक्ती केली जाते व गौरविला जातो. तो संदेष्टांद्वारे बोलला. आम्ही एकच पवित्र सार्वत्रिक प्रेषितीय मंडळीवर विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी आम्ही एकाच बाप्तिस्म्याची कबुली देतो. मृतांचे पुनरुत्थान तसेच येणाऱ्या जगामधील जीवन यांची आम्ही वाट पाहतो. आमेन. तर हा जो मतांगीकार आहे तो अभ्यासत असताना आपण सुरुवातीपासून पाहत आहोत की तीन मुख्य भागामध्ये हा जो मतांगीकार आहे तो विभागलेला आहे. पहिला भाग देव जो पित्याबद्दल आहे, दुसरा भाग देव जो पुत्राबद्दल आहे आणि तिसरा भाग जो आहे तो देव जो पवित्र आत्म्याबद्दल आहे. आणि आपण दुसऱ्या भागात आहोत त्या दिवसामध्ये, देव जो पुत्र. आणि याला आपण एकच विषय दिलेला आहे आणि तो आपण जवळजवळ मला असं वाटतं 3-4 आठवड्यापासून हाताळत आहोत. तो म्हणजे एकच प्रभू येशू ख्रिस्त. आणि आज त्याचा मला असं वाटतं चौथा भाग असावा जिथं आपण अगोदर आपण ख्रिस्ताचं दैवत्व शिकलो नाही का. की तो सार्वकालिक देव कसा आहे, तो प्रकाशापासून प्रकाश, देवापासून देव, आणि का बरं त्याच्या दैवत्वावर भर देण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात मागील मागील काही आठवडे आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण ख्रिस्ताचं जे कार्य आहे त्यावर आपण मनन करत होतो आणि हे कार्य आपण 3 काळात पाहत होतो: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आणि आपण मागच्या आठवड्यामध्ये भूतकाळातील त्याचं कार्य म्हणजेच त्याचा कुमारीद्वारे जन्म ते त्याचं पुनरुत्थान इथपर्यंत आपण मागील आठवड्यामध्ये अभ्यासलेला आहे. आज आपण ख्रिस्ताचं स्वर्गारोहण, त्याचं पित्याच्या उजवीकडे बसणं आणि न्याय करण्यासाठी पुन्हा येणं, ह्या 3 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत सुवार्तेच्या, यावर आपण मनन करणार आहोत. आणि विशेष करून ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आणि त्या पित्याच्या उजवीकडे बसणं. मला असं वाटतं मी वर्तमान काळात ते बोलत आहे. कारण ख्रिस्त स्वर्गरोही झाला आणि तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे नाही का. तो आजही त्याच स्थितीमध्ये आहे. म्हणूनच वर्तमान काळात ह्या घटना आपण अभ्यासणार आहोत आणि न्याय करण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. ते भविष्याबद्दल आहे. तर या 3 गोष्टी आपण ह्या सायंकाळी आपल्या या बायबल अभ्यासामध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण ती जी कबुली आहे विश्वासाची, की तो स्वर्गात चढला आणि देव जो पिता ह्याच्या उजवीकडे तो बसला आहे. सगळ्यात पहिलं भाग आपण तो पाहणार आहोत. का बरं ख्रिस्ताला स्वर्गात चढून जाणं इतकं गरजेचं होतं? आणि हा जो भाग आहे आपण वर्तमान काळ म्हणून मी दाखवलेला आहे आणि त्यामध्ये यासाठी की आजही ख्रिस्त स्वर्गात बसलेला आहे आपल्यासाठी.
नाही का? आणि म्हणूनच त्याचं स्वर्गात जाणं आणि पित्याच्या उजवीकडे बसणं, त्याबद्दल आपण विचार करत असताना तिथं आपण त्याची जी सध्याची सेवा आहे, त्याबद्दल सुद्धा आपण विचार करणार आहोत. आता ख्रिस्ताचं स्वर्गारोहण, ख्रिस्त पुन्हा स्वर्गात जाण्याची का गरज होती? ज्यावेळेस शिष्यांना ख्रिस्त म्हटला नाही का, योहान शुभवर्तमानामध्ये, की मी जाणार आहे पित्याकडे लवकरच नाही का. ज्यावेळेस तो बोलत होता त्यावेळेस शिष्य अस्वस्थ झाले आणि ते खिन्न झाले नाही का. आता कसं होणार आमचं, आमचा प्रभू ज्याच्यासोबत आम्ही इतके वर्ष घालवले नाही का, 3 3.5 वर्ष आम्ही त्याच्यासोबत जेवलो, त्याच्यासोबत आम्ही त्याचं शिक्षण ऐकलेलं आहे आणि त्याने केलेले चमत्कार आम्ही पाहिले. आता त्याला सोडून आम्ही ह्या जगात राहू, हे फार कठीण आहे नाही का. फार कठीण आहे, कारण जग धिक्कारतं, प्रभूने अगोदरच सांगितलेलं आहे. त्यावेळेस ख्रिस्त म्हटला की नाही, माझं जाणं हे अगत्याच आहे, कारण मी गेलो नाही तर दुसरा कैवारी तुमच्याकडे येणार नाही म्हणे, त्यांना पाठवणार नाही म्हणे मी, नाही का. तर म्हणून ख्रिस्ताचं स्वर्गारोहणही तितकंच मोलाचं आहे. आणि म्हणून त्याबद्दल आपण विचार करत असताना त्याचा जो संदर्भ आहे आपल्याला शुभवर्तमानामध्ये पाहायला भेटतो. लोककृत शुभवर्तमानामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, मार्क शुभवर्तमानामध्ये आहे, आणि आपल्याला पाहायला भेटतं प्रेषितांची कृत्यमध्ये सुद्धा त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे त्याच्या स्वर्गरोहणाबद्दल. विशेष करून लूकमध्ये सांगितलं की पहा वचन अध्याय 24 आणि वचन 50 पासून पुढे, की पहा नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेलं आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. जे शिष्य अगोदर ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की मी जाणार आहे, त्यावेळेस खिन्न झाले होते, ते आता खूप आनंदी आहेत तिथं. का बरं? कारण त्यांनी गौरवाच्या प्रभूला पाहिलेलं आहे, नाही का. त्याचं महान वैभव त्याने पाहिलेलं आहे आणि सर्वोच्च ठिकाणी विराजमान होण्यासाठी तो स्वर्गात जात आहे. आणि त्याचाच संदर्भ प्रेषितांची कृती अध्याय 1 मध्ये. आणि आपल्याला सगळ्यांना हा संदर्भ माहित आहे नाही का. अध्याय 1 आणि वचन 6 पासून पुढे, विशेष करून वचन जर तुम्ही 8 ते 11 वाचलं पुढं, तर तिथं सॉरी, प्रेषितांची कृत्य वचन 6 7 आणि 8 मध्ये सांगितलंय की पहा, तो त्यांना म्हणाला जे काळ व समय, विशेष करून 6 मध्ये, ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी ह्याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाशी आणि ह्या शब्दाशी काय संबंध आहे? ख्रिस्ताचं जाणं आणि शिष्याने विचारलेला प्रश्न आणि ख्रिस्ताचं उत्तर, याच्यामध्ये फारच फरक आपल्याला पाहायला भेटतो. शिष्यांनी जो प्रश्न विचारला होता तो इस्रायलबद्दल, त्याच्या राज्याबद्दल, नाही का, विचारलेला तो प्रश्न होता. पण ख्रिस्त त्याबद्दल न बोलतो म्हणतो की जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले ते जाणणं तुमच्याकडे नाही, परंतु जे काही तुम्ही प्रश्न विचारत आहात तेच मी तुम्हाला स्पष्ट करत आहे पुढे वचन 8 मध्ये, की पहा माझं राज्य कसं असणार आहे. आणि हेच वचन आपल्याला ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचं जे महत्व आहे ना, ते प्रगट करेल, की तो स्वर्गात त्याच्यासाठी गेलेला आहे की त्याच्या राज्याचा विस्तार व्हावा खाली या पृथ्वीवर सुद्धा, त्याच्या आत्म्याद्वारे, नाही का. कारण त्याचा आत्मा येईल तेव्हा तुम्ही साक्षी होणार आहात, फक्त यरुशलेमे पुरतच नाही, तर यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत. बरोबर. तर आणि मग पुढे 11 मध्ये ते बोलत असताना पुढे आपल्याला पाहायला भेटतं की हे सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात देखत वचन 9 सांगतं, तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. आता सुवार्तेबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं, आपण पुष्कळदा ख्रिस्ताचा जन्म, त्याचा मृत्यू, पुनरुत्थान यावर फार मनन करतो नाही का. परंतु स्वर्गारोहण, त्याबद्दल फार तर इतकं काही नाही का कधी ऐकलं, आपण ऐकत नाही मेसेज, किंवा कधी आपण त्याबद्दल जास्त विचार करत नाही. परंतु आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की सुवार्ता फक्त ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचा मृत्यू आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान इथपर्यंतच मर्यादित नाहीये. तर ती सुवार्ता कशी पूर्ण आहे, तर ख्रिस्ताचा जन्मापासून तर ख्रिस्ताचं दुसरं आगमन, हा पूर्ण सुवार्तेचा गाभा आहे.
ही पूर्ण सुवार्थ आहे, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की तो पुन्हा येणार आहेत आणि त्या सुवार्तेचे काय म्हणू शकतो पैलू आहेत. आणि एकच घटना टप्प्याटप्प्याने पूर्ण होताना दिसत आहे. त्याचा जन्म, त्याचा मृत्यू, त्यानंतर त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गरोहण, पित्याच्या उजवीकडे सर्वाधिकाराने बसणं आणि पुन्हा गौरवाने येणं. आणि त्याबद्दलच आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ वेळा ज्यावेळेस सुवार्तेबद्दल बोललं गेलेलं आहे किंवा ख्रिस्ताबद्दल सांगण्यात आलेलं आहे, तर त्या पूर्ण ख्रिस्ताला आपल्यासमोर प्रगट केलं. जसं फिलिपिकरास पत्र अध्याय 2 मध्ये वचन 8 मध्ये सांगितलं मनुष्य प्रकृतीचा तो प्रगट झाला. वचन 8 मध्ये पुढे काय सांगितलंय? वधस्तंभावरील मरण त्याने सोसलं, नाही का? वचन 9 मध्ये पुन्हा काय सांगितलंय? त्याला अतिउच्च करण्यात आलं. मग त्याचं अतिउच्च करणं, त्यामध्ये मग त्याचं पुनरुत्थान आणि त्यासोबतच त्याचं स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसवलं जाणं त्याबद्दल सुद्धा आहे. आणि मग वचन 10 आणि 11 मध्ये काय सांगितलंय? प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आणि वचन 11 प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं कबूल करावं. हे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल सांगत आहे. तर पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा ज्यावेळेस सुवार्तेकडे पाहिलेला आहे, फक्त एकच भाग नाही का सांगितलेला नाही. फक्त कुमारिकेच्या द्वारे जन्मच किंवा फक्त त्याचं जीवन जगणं नाही का किंवा त्याचा मृत्यूच इथपर्यंतच नाही, तर पूर्ण सुवार्थ आपल्यासाठी गरजेचं आहे. की तो देव असता आपल्यासाठी मानव झाला, तो देहधारी झाला, कुमारिकेच्या द्वारे तो जन्मला, आपल्यासाठी तो जगला, आपल्यासाठी तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, स्वर्गात पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. आता स्वर्गरोहणाबद्दल विचार करत असताना त्यातील हा पुढचा आणखी एक टप्पा आहे त्याच्या पुनरुत्थानानंतर की स्वर्गात जाणं. आणि स्वर्गरोहणाबद्दल विचार करत असताना त्याचा अर्थ काय होतो बरं? प्रेषितांची कृत्य 1:1 मध्ये सांगितलं की त्याला वर घेण्यात आलं. तो वर घेतला गेला नाही का? पहिले तिमोथी 3:16 मध्ये सुद्धा सांगितलं की तो गौरवात वर घेतला गेला. तर स्वर्गारोहण म्हणजेच काय बरं? वर उचलणं किंवा उठविणं किंवा उंचावणं, बरोबर की नाही? आणि मार्क मध्ये सुद्धा तशाच प्रकारे सांगितलेलं आहे की त्याला स्वर्गात घेण्यात आलेलं आहे. लोक 24:51 मध्ये सुद्धा सांगितलं की त्याला स्वर्गात घेण्यात आलेलं आहे. आता स्वर्गारोहणाबद्दल विचार करत असताना आपल्या समोर जुन्या करारामध्ये असे काही उदाहरणं आहेत का की जिथं ते लोक वरती घेण्यात आले? अशी काही उदाहरणं आहेत का माहित आपल्याला जुन्या करारामध्ये? हा, हनोक आणि एलिया, बरोबर. आता हनोक आणि एलिया त्यांना वर उचलण्यात येणं आणि ख्रिस्ताचं स्वर्गात जाणं यामध्ये काय फरक होता? कारण ज्यावेळेस हनोक आणि एलियाबद्दल बोललं गेलेलं आहे, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की जर तुम्ही ते संदर्भ बारकाईने वाचले तर तिथं असं सांगितलंय उत्पत्ती 5:24 मध्ये, आपल्या स्क्रीनवर आहे बघा, 24 मध्ये की हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेलं. काय? कुणी नेलं? देवाने त्याला नेलं. ओके. एलियाबद्दल सुद्धा सांगितलं ते बोलत चालले असता एकाएकी अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केलं आणि एल्याला वावटळीतून स्वर्गात नेलं. आता इथं दोन चित्र पाहायला भेटतात. हनोक त्याला नेण्यात आलं, दुसरी गोष्ट एलियाला सुद्धा नेण्यात आलं, परंतु काय केलं? वावटळीतून सांगितलंय अग्निवारू दृष्टीस पडला आणि दोघं अलग झाले. म्हणजे बळजबरीने त्यांच्या मर्जीविना त्यांना उचलून नेण्यात आलं. अशा प्रकारचे ती घटना दिसतात आपल्याला नाही का? पण ज्यावेळेस ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाबद्दल विचार करतो तर ही एक अलौकिक घटना आहे. ज्या प्रकारे ख्रिस्ताचा जन्म अलौकिक होता, ख्रिस्ताचं पूर्ण जीवन अलौकिक होतं, ख्रिस्ताचा मृत्यू सुद्धा अलौकिक होता, ख्रिस्ताचं पुनरुत्थान सुद्धा अलौकिक होतं, तर मग त्याचं स्वर्गरोहण पण अलौकिकच पाहिजे नाही का? म्हणूनच योहान 3:13 मध्ये ख्रिस्त निकोदेमस सोबत बोलत असताना काय म्हणतो की स्वर्गातून उतरलेला नाही का, जो स्वर्गात होता, तो जो मनुष्याचा पुत्र, त्याचा वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. बरोबर. तर आता हे वचन आपल्याला थोडे आयडिया देईल, थोडं समज देईल आपल्याला ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाबद्दल, की ख्रिस्त जो आहे तो नक्कीच त्याचा देहधारी होणं अगदी दयनीय होतं, अगदी दुर्बल असं होतं. अशा कुटुंबामध्ये तो जन्मला ज्याच्याबद्दल लोक विचार करायचे की अरे त्या कुटुंबामधून काय चांगलं निघणार आहे.
सुताराच्या घरात तो होता, अशा गावामध्ये वाढला, त्या गावाबद्दल सुद्धा लोक फार खालच्या दर्जाने विचार करायचे. तो त्याच्या जन्माच्या वेळी त्याला जागा नव्हती. आणि फार बिकट अशा दुर्बल अशा अवस्थेमध्ये तो जन्मला. परंतु देव म्हणून त्याचं सार्वभौमत्व, त्याची महानता आपल्याला पाहायला भेटते. आणि त्या जन्मण्यामध्ये सुद्धा त्याचं लीनता आपण पाहतोय, तो कुठपर्यंत नम्र झालेला आहे, गौरवाचा प्रभू. आणि पुन्हा ती नम्रता त्याला वधस्तंभापर्यंत घेऊन जाते. आणि त्या वधस्तंभापासून ज्या गौरवातून तो खाली आलेला आहे, पुन्हा त्या गौरवात महान गौरवाने तो जातो. बरोबर. तर तारणाच्या इतिहासामध्ये आणि मानवी इतिहासामध्ये, जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये फक्त एकच हा देव मानव आहे, की जो स्वतःच्या सामर्थ्याने, नाही का, स्वर्गातून खाली उतरला होता आणि स्वर्गात स्वतःच्या सामर्थ्याने तो पुन्हा गेलेला आहे. कारण तो गौरवी आहे. स्वर्गारोहण त्यालाच म्हटलेलं आहे. स्वर्गारोहण चढून जाणं स्वतः, नाही का. आरोहण स्तोत्र तुम्ही वाचले असाल, तिथं आरोहण स्तोत्र म्हटलेलं, नाही का. ते ज्यावेळेस चढून जायचे मंदिराकडे त्यावेळेस ते स्तोत्र गायचे, म्हणून आरोहण म्हणजे चढून जाणे. तर त्याबद्दल आपण बोलतो. स्वर्गारोहण म्हणजे ख्रिस्त स्वतः स्वतःच्या सामर्थ्याने, कोणत्याही प्रकारची त्याला ताकद नव्हती लागली वरती उचलण्यासाठी, सामर्थ्याची गरज नव्हती. ज्या प्रकारे हनोकाला आणि एलियाला उचलण्यात आलं, तशा प्रकारची कोणती गरज त्याला लागली नाही. म्हणूनच मार्क 16:9 मध्ये जो शब्द वापरलाय ना, त्याला स्वर्गात स्वीकारण्यात आलं म्हटलेलं. काय स्वीकारण्यात आलं? त्याला नेण्यात आलं असं म्हटलेलं नाही. मूळ शब्द जो आहे ना, तो स्वीकारण्यात आलं. कारण त्याला नेण्याची गरज नाही, तो देव आहे. तो स्वतः स्वर्गातून आला होता आणि तो स्वतः स्वतःच्या सामर्थ्याने वरती घेण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, ते जे मेघ तिथं दिसलेले आहेत, ते मेघ सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, याची जाणीव करून देतात की तो त्या महान पराक्रमाने. कारण जुन्या करारामध्ये पुष्कळदा मेघ जो शब्द आहे तो देवदूतांच्या समूहाबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. कारण त्याच्या जन्माच्या वेळी अकस्मात मोठा देवदूतांचा समूह प्रगट झाला. बरोबर. त्यांनी देवाचं गौरव केलं. आणि जणू काय आता त्याच्या स्वर्गरोहणाच्या वेळी सुद्धा त्या देवदूताच्या समूहामध्ये तो वरती घेण्यात येत आहे. आणि स्वर्ग काय करत आहे? फक्त त्याचा स्वीकार करतोय की त्याचा राजा, स्वर्गाचा राजा, तो स्वर्गात आलेला आहे. आता स्वर्गरोहणाची निश्चितता काय होती बरं? तर जुन्या करारामध्ये वारंवार त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. स्तोत्र 110 आणि 1 आणि 2 मध्ये पहा, माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी, तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. आपण नेहमी हे वचन वाचतो, नाही का. परमेश्वर तुझे बलवेत्र सियोनेतून पुढे नेईल. तो म्हणतो, तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर. स्तोत्र 68 वचन 18 मध्ये, तू उच्च स्थानी आरोहण केले आहेस, तू पाडाव केलेल्यांना कैद करून नेले आहेस. मनुष्यांमध्ये बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, यासाठी की हे परमेशा देवा तू तेथे वास करावास. स्तोत्र 24 तिथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, जिथं हे आकाश पृथ्वी त्या गौरवी राजाची आहे. आणि पहा, पुढं सांगितलं की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपली चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, नाही का. आणि मग पुढे वचन 7 ते 10 मध्ये, स्तोत्र 24 मध्ये काय सांगितलं, अहो वेशींनो, आपल्या कमाने उंच करा, पुरातन द्वारानं उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आतील. हे चित्र माहिती आहे तुम्हाला? ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाच्या वेळी जसं तो स्वर्ग उघडला, तशाच प्रकारचं हे चित्र आहे. प्रतापशाली राजा आहे तो, गौरवी प्रभू आहे तो, युद्ध जिंकून गेलेला आहे. ख्रिस्त हा तो शेवटचा आदम आहे, जो शुद्ध, पवित्र आणि नीतिमान आहे, जो वर चढून जाण्यास अगदी पात्र आहे, नाही का. ज्याच्या समोर सर्व राजे झुकतील, सर्व वेशीच्या कमानी त्याच्या समोर उंच होतील, सर्व द्वार उघडले जातील, नाही का. कारण तो देवाचा सार्वकालिक पुत्र आहे. तो आपला महान मध्यस्थ आहे, म्हणून तो आला, त्याने सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे. आणि तो महान विजयाने त्या गौरवात पुन्हा गेलेला आहे. आणि तिथून तो काय करत आहे? राज्य करत आहे. आता ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाद्वारे आपल्याला काय आशा मिळालेली आहे? ख्रिस्ताचं स्वर्गात जाणं, त्याद्वारे आपल्याला काय आशा मिळाली? पहिली गोष्ट तर म्हणजे तो विजयी राजा आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस राजे युद्ध जिंकायला जायचे, युद्धासाठी जायचे, आणि ज्यावेळेस राजा जो आहे तो युद्ध जिंकून यायचा, त्यावेळेस तो काय करायचा, त्याचं जे प्रमुख शहर आहे त्या प्रमुख शहरामधून तो आपला प्रवेश करायचा. आणि पहा, त्याचं त्या प्रमुख शहरामधून जाणं हे दाखवत होते की तो राजा आपलं युद्ध जिंकून आलेला आहे. आणि तशाच प्रकारे
तो जिथून आलेला आहे त्या ठिकाणाहून तो पुन्हा जाणं, ते त्याचा विजय घोषित करतं. तो सामर्थ्य तारणारा आहे. एवढंच नाही तर आपलं तारण त्याच्या ठायी कसं आहे, सुरक्षित आहे. त्याबद्दल सुद्धा ते मार्गदर्शन करत आहे. पुढे काय सांगितलंय आपल्या या मतांगीकारामध्ये, की तो देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. आता पहिली गोष्ट, त्याच्या उजवीकडे बसणं हे आपल्या मानवी नाही का रीतीने आपल्याला समजावं म्हणून अशा प्रकारे बोललं जातं त्याच्या उजवीकडे. कारण पित्या जो आहे तो आत्मा आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं शरीर नाहीये. अ, पण शरीरात मनुष्याचे अवयव लावणं नाही का, किंवा तशा प्रकारे दाखविणं आपल्याला आपल्याला समज यावी म्हणून तशा प्रकारे बोललं जातं. कारण उजव्या हाती बसणं हे अधिकाराचं प्रमाण आहे, प्रतीक आहे. आणि म्हणून देव जो पित्या त्याच्या उजवीकडे तो बसला आहे म्हटलेला आहे, नाही का, बसला आहे म्हटलेला आहे. तर इथं तो बसला होता म्हटलं नाही, तर तो बसलाय, अजूनही त्या स्थितीमध्ये तो आहे. आणि ते आपल्याला काय दाखवितं, त्याचं पित्याच्या उजवीकडे बसणं. पहिली गोष्ट तर देवाच्या सार्वकालिक मुक्तीचं जे कार्य आहे त्याने पूर्ण केलेलं आहे. पृथ्वीवरील त्याचं जे तारणदायी कार्य होतं ते त्याने पूर्ण केलेलं आहे. म्हणूनच इब्री लोकास पत्र करतात तेच चित्र अशा प्रकारे मांडतो. तो म्हणतो की याजक जो आहे तो प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. तो मुद्दाम हे चित्र उभा करतो. कारण निवास मंडपामध्ये नंतर मंदिरामध्ये याजकांना जे आहे बसण्याची मुभा नव्हती. त्यांना सतत उभं राहावं लागायचं स्वतःसाठी अर्पण करण्यासाठी, लोकांसाठी अर्पण करण्यासाठी. ही अतृप्तता दाखविते, हे काम सुरू आहे हे दाखवितं. परंतु वचन 12 मध्ये बघा, तो म्हणतो तो याजक उभा होता. पण वचन 12 मध्ये काय सांगितलं, परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. उभा असणं म्हणजे काम चालू आहे. अतृप्तता, दुर्बलता नाही का, आणि असमर्थता ते दाखवितं. पण ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पिलं. स्वतःचं शरीर त्याने दिलं आपल्यासाठी. त्याने आपलं रक्त सांडलेलं आहे. त्याने तो आपल्यासाठी जगलेला आहे आणि तो मरण पावलेला आहे. आणि पहा, आपल्याला पाहायला भेटतं की त्याने ते कार्य पूर्ण करून तो आता बसला आहे. नाही का, काय सांगत आहे, आता आपल्याला पुन्हा अर्पणाची गरज नाहीये. कारण बसणे हा आपल्याला काय दाखवत आहे, ख्रिस्तामधील महान विसाव्याची सुद्धा आठवण करून देत आहे. माहितीये, उत्पत्तीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं देवाने सर्व काही घडवल्यानंतर काय सांगितलंय, पुढं काय सांगितलेलं आहे त्याने, विसावा घेतला म्हटलेला आहे, बरोबर, विसावा घेतला म्हटलेला आहे. तर तोच तोच जो शब्द आहे ना, तोच तशाच प्रकारचा हा शब्द आहे बसणं. कार्य पूर्ण करून, कार्य पूर्ण करणं त्याच्याबद्दल आहे. आणि आपल्याला हे सांगतं की ख्रिस्तामध्ये आपल्याला महान विसावा आहे, जो स्वर्गीय एदेनमध्ये ख्रिस्ताने त्याच्या लोकांसाठी दिला आहे. किती अद्भुत हे आहे. त्यानंतर ख्रिस्ताचं पित्याच्या उजवीकडे बसणं, त्याचं पुन्हा त्याच्या गौरवात, महान गौरवात जाणं, त्याबद्दल आठवण करून देतं, नाही का. तो काय म्हणतो योहान 17 मध्ये, की जे गौरव जग होण्यापूर्वी नाही का तुझ्याजवळ होतं त्याच्या योग्य तू आपणाजवळ माझं गौरव कर म्हटलेलं आहे. नक्कीच तो देव म्हणून गौरवी होता. त्याने ते स्वर्गाचं गौरव आपल्यासाठी काय केलं, सोडलं. तो लाभ म्हणून त्याने धरला नाही म्हटलेला आहे. तो देव असताना सुद्धा नाही का, इथे फिलिपिकरास पत्र अध्याय 2 मध्ये म्हटलेला आहे, तो आपल्यासाठी देहधारी झाला, तो मानव झाला. तर तो म्हणतो की आता पुन्हा तो माझं गौरव कर म्हटलेला आहे. पण आता त्याचं गौरव अधिक प्रखरतेने कसं झालंय बरं, तो देव म्हणून तर गौरवी आहेच, परंतु आता तो देव मानव म्हणून पण तो गौरवीला गेलेला आहे. महान मध्यस्थ म्हणून सुद्धा तो काय झालेला, गौरवीला गेलेला. कारण सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्याला मिळालेलं आहे, बरोबर. दानियल 7 मध्ये तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा म्हणून संपूर्ण अधिकाराने तिथं बसलेला आहे. स्तोत्र 2:9 आणि स्तोत्र 110 नुसार सर्व राष्ट्रीय त्याचं आता वतन अशा प्रकारे होत आहेत, नाही का. आणि प्रगटीकरण 4:5 नुसार तो स्वर्गात आणि पृथ्वीवर नाही का स्तुती आणि आराधनेसाठी अगदी पात्र असा आहे देवाचा कोकरा. त्यानंतर त्याचं स्वर्गात जाऊन बसणं म्हणजे आता सगळं शांत झालं, सगळं संपलं, तेच मर्यादित नाही, तर ते एक नवीन कार्याची पण सुरुवात दाखवितं. कारण आपण लूकचा जो संदर्भ वाचला सगळ्यात आधी, नाही का,
जिथं जिथं काय सांगितलंय लूकमध्ये, तो आशीर्वाद देत असताना म्हटलेलं आहे, वचन 51 बघा. मग असं झालं की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला व वर स्वर्गात घेतला गेला. आशीर्वाद देणं थांबलेलं नाही. तो देत असताना वर घेतला गेलेला आहे म्हटलेलं आहे. तर हे कार्य कशाच दाखवतं? हे याजकाचं कार्य दाखवतं. कारण सुरुवात पहिल्या काळामध्ये, जुन्या करारामध्ये याजक अशाच प्रकारे आशीर्वाद द्यायचे त्याच्या लोकांना. सर्व कार्य ते अर्पण केल्यानंतर, सर्व काही झाल्यानंतर याजक जो होता, मुख्य याजक, तो हात वर करून लोकांसाठी ते आशीर्वाद देत असायचा. आणि जणू काय तो महायाजक म्हणून तो आशीर्वाद देत आहे आणि आशीर्वाद देत तो स्वर्गात घेतला गेलेला आहे. ते आशीर्वाद देणं थांबलेलं नाही, कारण तेच कार्य तो आज स्वर्गात करत आहे, एक मध्यस्थ म्हणून, नाही का? तो आता स्वर्गीय त्या खऱ्या मंदिरामध्ये आपल्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. रोमकरास पत्र 8:34 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो आता देवाच्या उजवीकडे आहे आणि आपल्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. किती महान असा मध्यस्थ आपल्याला मिळालेला आहे. तो एका काळासाठीच नाही का, नाही, तर तो सर्व काळासाठी त्याने आपल्याला तारलेला आहे, नाही का? त्याची महान प्रीती आपल्याला यातून पाहायला भेटते. त्यानंतर त्याचं पित्याच्या उजवीकडे बसणं, स्वर्गात जाणं, त्याबद्दल विचार करत असताना विश्वासणाऱ्यांसोबत त्याचे आणि अधिक घनिष्ठ जे नातं आहे ते प्रस्थापित झालेलं आहे. कारण त्याचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. ती पित्याकडून आणि पुत्राकडून आलेली देणगी आहे. पित्याकडून आलेली देणगी आहे. ख्रिस्ताची उणीव तो भरून काढतो देवाचा आत्मा, नाही का? ख्रिस्ताचे साक्षी होण्यासाठी तो आपल्याला सामर्थ्य पुरवितो. तो आपल्याला फलदायी ख्रिस्ती जीवन जगण्यास सहाय्य करतो. कारण मी स्वतःहून प्रीती नाही करू शकत, जो माझ्या रक्ताचं नाही त्याच्यावर, परंतु देवाचा आत्मा माझ्या हृदयात, नाही का, ते प्रीतीचं फळ उत्पन्न करतो. बरोबर की नाही? आणि एवढंच नाही, तर तुम्हाला खात्री देतो. आपलं आपलं आंतरिक जीवन तो बदलतो. मंडळी बांधण्यासाठी आणि मंडळीमध्ये पुढाऱ्यांना उभं करण्यासाठी, मंडळी स्थापन करण्यासाठी, देवाच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी देवाचा आत्मा कार्य करत आहे. आणि तेच आपल्याला प्रेषितांची कृत्य जे आहेत त्यामध्ये आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? योहान 14 आणि 15 मध्ये आपल्याला त्याचबद्दल सांगितलं की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावं. किती अद्भुत आहे! आपला मस्तक स्वर्गात आहे, परंतु त्याची उपस्थिती आपल्या हृदयात अगदी जवळीकतेने आहे, त्याच्या आत्म्याद्वारे. आणि मग त्याचं स्वर्गात जाणं, त्याचं पित्याच्या उजवीकडे बसणं, इथपर्यंतच ही मर्यादित आहे का? तर नाही. ही आता वर्तमान काळातील सेवा झाली. अगदी अगदी शेवटापर्यंत, नाही का? जोपर्यंत तो येत नाही. मग भविष्य काय आहे? जर तो तिथंच आहे, तर मग भविष्याबद्दल काय? आम्हाला काहीच तरी सुद्धा भविष्याबद्दल खात्रीच नाही. कारण पुढे काय होणार? तो स्वर्गात जाऊन बसलाय, आता पुढे काय? आम्ही काय करणार आहे? बरोबर? आणि म्हणूनच त्याचं येणं सुद्धा तितकंच महत्वाचं, तितकंच मोलाचं आहे आपल्यासाठी. म्हणूनच नायसीन मत अंगीकारामध्ये पुढे म्हटलं की न्याय करण्यासाठी, जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा त्याच्या गौरवाद्वारे येणार आहे. किती अद्भुत, हे सांत्वनदायक हे शब्द आहे. एरियस जो होता तो म्हणत होता की ख्रिस्त हा सार्वकालिक पुत्र नाही, नाही का? आणि म्हणून आम्ही त्याला देवाचा दर्जा देऊ शकत नाही. तो छोटा देव आहे, नाही का? आणि आणि म्हणून त्याला तो समर्थ तारणारा पण होऊ शकणार नाही. आणि आणि त्याच्याकडे आम्ही कसं पाहू? पण नायसीन मतांगीकारामध्ये हे दाखवलंय की तो ज्या गौरवातून आला त्याच्यापेक्षा उच्च गौरवात तो गेलेला आहे. आणि त्याच महान गौरवाने तो पुन्हा येणार आहे. म्हणूनच काय सांगितलं? जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. ख्रिस्ताचं दुसरं येणं का गरजेचं आहे? का गरजेचं आहे ख्रिस्ताचं दुसरं येणं? आपल्यासाठी महान, यस, न्याय करण्यासाठी. बरोबर आहे. विश्वासणाऱ्यांसाठी ते गरजेचं आहे का? नक्कीच आहे. कारण आपल्यासाठी महान आशा ती आहे. ख्रिस्त पुन्हा येणार आहे, पण महान गौरवाने येणार आहे. कारण प्रेषितांची कृत्य अध्याय 1 मध्ये आपण पाहतो की त्या त्या जैतुनाच्या डोंगरावर ज्यावेळेस ख्रिस्ताला वरती घेण्यात आलं, मेघांनी त्याला झाकण्यात आलं, त्यावेळेस देवदूत तिथं उभे राहिले आणि त्याने सांगितले की अरे तुम्ही
गालिलकरांनो नाशिकावरती पाहत बसला. ज्या प्रकारे तो वर घेण्यात आला, तशाच प्रकारे तो पुन्हा येणार आहे. नाही का? त्याच गौरवात तो येणार आहे. तो गौरवाने येणार आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रभूच्या येण्याबद्दल विचार करतो, तर प्रभूचं येणं इतकं अद्भुत आहे. दुसरे पेत्र जे आहे, ते म्हणतं की हे असं तत्व आहे दुसऱ्या पेत्राच्या पत्रामध्ये. पेत्र म्हणतो की प्रभूचं दुसरं येणं हे मंडळीसाठी इतकं अद्भुत असं तत्व आहे की जे मंडळीला काय करतं, पवित्र आणि शुद्ध जीवन जगण्यासाठी अ, काय करतं ते प्रोत्साहन देतं. कारण मी ज्यावेळेस म्हणतो की माझा प्रभू येणार आहे, त्या आशेकडे पाहून अरे नाही, मला अधिक पावित्र्याने मी कसं शुद्धतेने माझं जीवन जगू, मी कसं राहू, नाही का? कारण माझा प्रभू लवकर येणार आहे, मला त्याला सामोरं जायचं आहे. पेत्र तशाच प्रकारे मानतो. कारण पेत्राच्या काळामध्ये काही लोक जे होते ते म्हणायला लागले होते, अरे आम्ही लहान होतो तेव्हा ऐकलं की प्रभू येणार आहे, शेवटचा काळ जवळ आलेला आहे. आता तरुण झालो, त्यानंतर आता म्हातारे झालो, अरे अजूनही शेवटचा काळ म्हटलंय, अजूनही प्रभू येणारच आहे म्हटलेलं आहे. तो कधी येणार आहे? आणि काही लोक निराश झाले, आशा सोडून दिली. कारण त्या काळामध्ये काही जे ज्ञानवादी लोक होते ते असे म्हणायला लागले होते की प्रभू येऊन गेला, आता काय तो येणार नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे मंडळी निराश व्हायला लागली होती. म्हणून पेत्र म्हणतो की तुम्ही निराश होऊ नका. कारण प्रभू जो आहे तो कोणत्याही प्रकारे आपल्या वचनाबद्दल विलंब करत नाही म्हणे. कारण तो म्हणतो की देवाचा जो 1,000 वर्ष आहे देवासाठी, ते कसे आहेत म्हणे, 1 वर्ष ते 1,000 वर्ष सारखे, आणि 1,000 वर्ष त्या एका दिवसासारखे आहेत म्हणे देवासाठी. कारण देव त्या वेळेच्या अधीन नाहीये. म्हणून देवाचं वेळापत्रक आणि आपलं वेळापत्रक याच्यामध्ये फरक आहे. आहे का नाही? आणि म्हणून देवाच्या इच्छेनुसार तो येतो. तुमचं तो धीराने सहन करतो म्हणे. कोणाचाही नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. मग आपण समजू शकतो की प्रभू केव्हा येईल, केव्हा येईल. तर तिथं पेत्र म्हणतो कोणाचाही नाश होऊ नये म्हणजे काय? कुणाचा? त्याच्या निवडलेल्या त्या प्रत्येक आत्म्याचा, तो शेवटचा आत्मा, त्याच्यासाठी जो वेळ नियुक्त केलेला आहे देवाने की ह्या वेळी त्याच्यापर्यंत सुवार्थ जाईल आणि त्याचे जीवन बदललं जाणार आहे, तोपर्यंत प्रभू येत नाही. कारण मत्तई 24:14 मध्ये काय म्हणतो प्रभू? सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची सुवार्थ सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल म्हटलेला आहे. सर्व जगात तो शेवटचा आत्मा, तो शेवटचा तारलेला तो व्यक्ती, नाही का, त्याचं तारण, ती घटका प्रभू येण्याची आहे. का बरं? कारण त्याने तो नियुक्त केलेला दिवस. पण तो काळ कधी येणार आहे माहित नाही, ते गुप्त आहे. बरोबर की नाही? पुढे असंही म्हटलं, त्या दिवसाविषयी, त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूता नाही, नाही आणि पुत्राला नाही. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचा दर्जा कमी झाला का? नाही. तो इथं एक मध्यस्थ म्हणून बोलत आहे, मानव म्हणून बोलत आहे. देव म्हणून तर त्याला सर्व काही माहिती आहे. कारण आपण त्रैक देवाबद्दल विचार करतो, नाही का? त्रैक देव, एकच देव, पण या तिघांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. देवचं पिता, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा. मग जर एकच देव पण आहे, तर नक्कीच त्यांची इच्छा, त्यांचे निर्णय आणि 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 त्यांचे कार्य, त्यांची इच्छा, त्या इच्छेमधील ऐक्य आपल्याला पाहायला भेटेल. बरोबर की नाही? ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याचा उद्देश काय? इब्री 9:28 सांगतं, जे त्याची वाट पाहतात त्यांना पापास संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल म्हटलेला. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाने विश्वासणारा जो आहे, पापाचं सामर्थ्य आणि पाप दोष यापासून मुक्त झालेला आहे. परंतु पुन्हा ज्यावेळेस ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस विश्वासणारा पापाच्या अस्तित्वापासून आणि पापाच्या वास्तव्यापासून मुक्त होणार आहे. किती अद्भुत आहे! आपल्या तारणाची पूर्णता ती आहे. ख्रिस्ताचं दुसरं येणं कशासाठी आहे? अंधारातील गोष्टी त्यावेळी उघड होतील. पहिले करीन 4:5 मध्ये सांगितलं. म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्प उघड करील. त्या समयी सर्व गुप्त गोष्टी उघड होतील, काही लपून राहणार नाही. कशासाठी तो येणार आहे? न्याय करण्यासाठी येणार आहे. दुसरे तिमोथी 4:1 मध्ये देवासमक्ष, आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील, जिवंतांचा व मृतांचा न्याय करावा आहेस देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला नेमलेला आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचं येणं भौतिक रीतीने त्याच्या मंडळीसोबत सदा सर्व काळ राज्य करण्यासाठी असणार आहे. किती अद्भुत आहे! सर्वांचा अंतिम न्याय करण्यासाठी तो येणार आहे. आणि त्या अंतिम न्यायात जिवंत आणि मृत दोन्ही सामील आहेत.
प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार, प्रत्येक कार्य, नाही का, कसा तू जगलास. तुझ्या भूतलावर इतकं आयुष्य मी दिलं, इतके इतके सेकंद मी तुला ठेवलेलं आहे, तुला हे शरीर मी दिलेलं आहे, तू त्याचा कसा उपयोग केलेला आहेस. प्रत्येक गोष्टीचा झाडा प्रभू विचारणार आहे. कारण देव पवित्र आहे का, त्याच्या चारित्र्यानुसार तो कार्य करणारा देव आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक मनुष्य जो पापाचा दोषी सापडेल, आहे का, त्याचा नाश अटळ आहे. परंतु सुवार्थ ही आहे की देवाच्या कृपेने प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे, नाही का, जे तारल्या गेलेले आहेत, जे नीतिमान ठरवण्यात आलेले आहेत, त्यांना सार्वकालिक जीवन मिळणार आहे. पण वाईट बातमी ही आहे, ख्रिस्त विरहित जे राहतील, नाही का, त्यांना देवाच्या सार्वकालिक आज्ञेला सहन करावं लागणार आहे. सार्वकालिक ते करता त्यांना नरकात टाकण्यात येणार आहे. देवाच्या परिपूर्ण क्रोधाला ते सामोरे जाणार आहे. सार्वकालिकतेसाठी किती भयंकर त्या. ख्रिस्ताचं दुसरं येणं काय आहे? मंडळीची पूर्णता आणि गौरव असणार आहे. कारण किती अद्भुत आहे. इफिस 5:27 मध्ये सांगितले, गौरवयुक्त मंडळी अशी मी स्वतःला सादर अशी ती स्वतः सादर करावी. किती अद्भुत आहे. त्यावेळी काय होणार आहे ख्रिस्ताच्या येण्याने? त्यावेळी दुःख, क्लेश, वेदना आणि मृत्यू नाहीसा होईल. तिथं मृत्यूचं भय नसणार, दुःखाचं भय दुःख नसणार, तिथं वेदना नसणार, आजार पण नसणार. पहिले करीन 15:26 मध्ये सांगितलं की तो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल, तो मृत्यू होय. ख्रिस्ताने वधस्तंभावर मरणाची नांगी मोडलेली आहे. तो पुन्हा येईल तेव्हा तो मृत्यू जो शत्रू आहे तो पूर्ण नाहीसा करणार आहे. किती अद्भुत आपला हा तारणारा आहे, जो गौरवी आहे, तो पराक्रमी आहे. तो आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला, आपल्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. तो स्वर्गात आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि तिथून तो आता त्याच्या मंडळीद्वारे राज्य करत आहे. आणि म्हणून असं कधीच समजू नका की ख्रिस्त त्याला आम्ही पाहिलेलं नाही. असं कधीच समजू नका की अरे आमचा प्रभू तो आम्हाला दिसत नाही. देवाच्या प्रिय लेकरांनो, त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. त्याचं त्याचं वास्तव्य आपल्या हृदयात आहे. आणि तो आपल्या हृदयात असताना आपल्याला त्या ख्रिस्ताचं गौरव तो नेहमी दाखवतो. आणि जेव्हा आपण त्या आपल्या तारणाऱ्याचं गौरव पाहतो, त्यावेळेस आपलं हृदय भरून येतं आणि आपण पडतो उपडे की अरे आम्ही काहीच लायकीचे नसताना तो प्रभू, गौरवाचा प्रभू आमच्यासाठी आलेला आहे. त्याने ते कार्य पूर्ण करून तो स्वर्गात पुन्हा गेलेला आहे. आणि त्याचं पुन्हा येणं सुद्धा तितकंच आपल्याला अद्भुत रीतीने सांत्वना देणार आहे की जे प्रभूमध्ये आपले प्रियजन विसावलेले त्यांना आम्ही पुन्हा भेटू. त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या तारणाऱ्या प्रभू सोबत, ज्याला आम्ही आपल्या नेत्रांनी पाहिलं नाही, आत्मिक नेत्राने आम्ही नक्कीच जाणलेला आहे, नक्कीच आम्ही त्याचं गौरव पाहत आहोत, परंतु भौतिक रीतीने आपल्या प्रभू सोबत आम्ही राज्य करणार आहोत. आणि म्हणून त्याच्या हाती आपण पडू, त्याला आपण धन्यवाद देऊ, त्याचे उपकार सुद्धा आपण करूया. आपण इथे थांबणार आहोत आणि आपण ह्यावेळेस